राम राम मंडळी. तर तुम्ही म्हणाले हे असं तोंड बांधून बुतखाना चाललाय कुठं, तर आज आम्हाला जायचं होतं तोरणागडावर. म्हणूनच आम्ही भल्या पहाटे तब्बल 10 वाजता निघालो होतो तोरणागडाकडे. तर आज आम्ही चाललोय तोरणागडावर. आमच्यासोबत आहेत मंगेश भाऊ, राहुल भाऊ आणि इकडे आता आम्ही सध्या थोडी तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ बंद झाला होता. थंडीमुळे हात गार करता येत नाही लवकर पटापट मोबाईल. आम्ही थांबलो इथं ऑस्करवाडीवर मिसळ खायला. पुढचे अपडेट देत राहू. धन्यवाद. मिसळ खाऊन गाठातून निघालोच होतो तेवढ्यात या गाडीवाल्याने अशी उलकावणी दिली. काय करायचं आता यांचं, आता यांनी पण आम्हाला कामालाच लावलं होतं. तिथून थोडं पुढं आलो आणि हा टर्न मारला. टर्न मारल्या पाहत होते ह्या ट्रॅक्टरची जी ट्रॉली त्याच्यावर पेंढ्या रचल्या होत्या सगळ्या एका बाजूला कालाडलेल्या. काय झालंय काय आज? हा नक्की वाडा आहे का घर आहे का बंगला आहे का कोणतं हॉटेल आहे हेच कळायला काही मार्ग नाही. पण जे काय आहे ते एक नंबर बांधलं होतं. आणि अशा प्रकारे आपण आलेलो आहोत तोरणागडाच्या पायथ्याशी. वा वा, हळूहळू जवळ येतोय. काही तुम्ही पाहत असाल किल्ला जवळ हळूहळू आपल्या जवळ येतोय. आम्हाला आता लय आनंद झालेला. देखो ना काय, देखो ना देखो ना देखो ना. हे आनंद पोटात माझ्या माईनार माईना, आनंद पोटात माझ्या माईनार माईना. आणि इथं खाली बघा आता पुलावरून जायचंय आपल्याला. लय अपार कष्ट करून आम्ही इथं आपण आलेले. या पुढच्यांची गाडी 8 वेळा बंद पडली तरी त्यांनी ढकली आणलीच. तरी शायनी मारीत पुढे चालले आमच्या मारला आजा नाचल्या ना काय वळण वळण उळण आणि चढान. वळायचं चढाय वळायचं चढाय. आता मी ड्रिफ्ट मारणार गुडघाटी की गुडघाटी आणि गाडी इथंच लागले का इथून पाय पाय जायचे काय ते काय का माझ्या मते गाईच इथूनच जायलाय. आपण गाड्या इथंच लावा असं मला वाटतंय. आता गाईच काय करावं आता, गाईच काय करायचं मला तर असंच वाटतं. इथे काय वाटतं बघा. आलोय थोडं वर चढून किल्ल्यावर. किती एकदम लागलाय. संगीत पाटील काय म्हणतो. हुजार याला लगेच फोटो काढणार. फोटो काढला पाहू शकता काहीच चाललेले आम्ही तोरणागडावर. अत्यंत दमछाक झालेली. ऊन वाढल्यामुळे आम्हाला जरा चालण्याला अवघड झाले. त्यात येता आम्ही एक मिसळ खाल्ली होती एका ठिकाणी. त्याच्यामुळं आम्हाला लय अवघड झालेले. आता फार तुम्हाला सांगू तू पुढे चाललाय आपला दीपक सिनेमाटोग्राफर सिनेदीप्स. मिसळीचे पैसे बरबाद खाऊन बसला. नजारा दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. एवढ्या उन्हात आणि उकाड्यात त्याची बायकोच ऐकून काळी कपडे घालून आले. गरुड पोरांना याच्यासाठी वेगळी शिक्षा आहे. चुकीला माफी नाही. चूक कोणती माहिती. लग्न करायची लग्न केलेच नाही हे असे कपडे घालणार ती चूक. लग्न केले ते गुड चूक. हे पुढचे साले चिटिंग करतात, दम खातात. आम्ही तिथं पोहोचलो का लगेच उठून पळायला लागतात.
हे बघ मी तर म्हणलो होतं 5 लाख निघा थंडी नसतं उठं झालं चला म्हणलं मी 7:30 8ला फोन करतोय 8ला फोन उठली ना 9ला आणि मी चांगलं म्हणतोय 5ला झाला नाही तोंड बघू नाही आज 5ला म्हणलं 6ला आला असतं थोडं टाइम झाला असतं क्रिश का गाना सुनेगा क्रिश का गाना क्रिशच्या गाण्याच्या ऐवजी क्रिशची पॉवर पाय होती डायरेक्ट टॉप सगळ्यात जास्त हात डोय डागाच रेड डागा पुढं काय ठीक आहे रे. पुढं काय राहुल्याला आयटमचा फोन आला किती पुढे जाऊन बोलतोय मी आम्ही गावला आणि मागची बघा खंगेल कार्यकर्ते सगळे काहीच नाही सगळे गेले आता आपण येऊन पोचले आहेत तोरणागडाच्या मुख्य दरवाजापाशी महादरवाजापाशी हे एक माकडे आत्ताच आले आमच्या इथे इथे येऊन बसले आणि हे सकाळपासून आहे आमच्या तोंड नाही दाखवत आता नाव सांग तुझं स्वप्नीलची माझी डेबी स्वप्नीलची माझी डेबी हा आणि आता आम्हाला मस्त थंड करा सरबत पाजलाय राहुल कास काय वाटला सरबत चांगला वाटला आलं भाऊबंदकी आली लगेच ओळखल्यावर झाले सारखे तुझी भाषा सांग त्याला चला पुढे जाऊ का पुढे त्याचं लॉक खोल बरं मी नको जाऊ का आता तू काय इथे तोरणावर तू कोण नाही बघत तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे किल्ले तोरणाच्या कल्याण दरवाजापाशी पाहू शकता आपण जी रचना आहे दरवाजाची आता महत्वाचे आता आपल्याला या गडाची माहिती सांगतील चैतन्य पिंगळे आमचे इतिहास तज्ञ हा चैतन्य शेठ नमस्कार. नमस्कार. आपण कुठं आलेलो आहे सध्या? नमस्कार. तर आपण आज स्वराज्याची थांबे नमस्कार चैतन्य शेठ. नमस्कार. नमस्कार. तर आज आपण आलेलो आहे तोरणागडावर. पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये वसलेला हा तोरणागड आणि शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा जिंकलेला हा तोरणागड म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळात याला प्रचंडगड असं नाव होतं. त्यावेळेस हा तोरणागड शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षात हा तोरणागड जिंकला होता. तर तोरणागडाला स्वराज्यात एक अभूतपूर्व आणि महत्वपूर्ण असं स्थान आहे. तर चला आज पाहूया आपण तोरणागड. या मित्रांनो आपण जर पाहिलं तर प्रचंडगड म्हणजे तोरणागडाचा हा जो मुख्य दरवाजा आहे याला कल्याण दरवाजा असं म्हणतात. तर कल्याण दरवाजाची रचना ही गोमुखी पद्धतीने बांधलेली आहे. हा दरवाजा आहे. तर हा दरवाजा असा का बांधला याची माहिती घेऊया आपण चैतन्य पिंगळे यांच्याकडून. कट केलं नाही चालू आहे असं कट करावं जमल का बांधलाय सांग ना. सांग ना. अरे तू सांग. सार्थक तू सांग. मग तू काय इथं फक्त मित्रांनो तर हा दरवाजा बांधलाय गोमुखी पद्धतीने.
तर याची माहिती चैतन्य पिंगळ सांगणार होते, पण त्यांना इतिहासाचा त्यांचा अभ्यास कमी पडल्यामुळे मीच सांगतो आता. तर झालं काय की जेव्हा शत्रू आक्रमण करेन तर शत्रूने आक्रमण केल्यानंतर त्यांची दिशाभूल व्हावी, आणि दिशाभूल जर झाली तरी पण ते जर या दरवाजापाशी आले तर या दरवाजाला तुम्ही पाहत असाल तर लांब लांब खिळे टोचलेले आहेत. तरी सुद्धा हा दरवाजा जर तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रणप कमी भेटावा, आणि जरी लाकडाने तोडण्याचा प्रयत्न केला तरी त्याला जोरात येऊन धडक जरी मारली तर ती त्यांना मारता येत नव्हती, कारण की ह्या दरवाजाचा आकार पाहिला तर हा थोडा निमुळत आहे आणि जागा कमी इथं. तर त्यांना हा दरवाजा तोडण्यासाठी थोडे परिश्रम घ्यावे लागत असायचे, म्हणून हा गोमुखी पद्धतीने बांधलेला दरवाजा. चला आपण जाऊया आता पुढील वाटचालीस. तर आतमध्ये आलेला आपण पाहू शकता हे जे जाळलेलं आहे ते इंग्रजांच्या काळात जाळलेलं आहे, तिथे तसंच आहे. अजून तसंच आणि इथं आपल्याला गाडा भेटलेला आहे, आता आपण गाड्याने जायचं. आता गाडी नाही. टायर आहे झाला. वाव, टायर इकडलं टायर जाळालं. थांब ना, आता हागला का त्याला दीपकचा इशारा आलाय तिकडून त्यांनी चालू केलेला आहे. पण चढतोय आता असं ना. तारासले मित्रांनो पाहू शकता हा व्ह्यू. तर पुणे जिल्ह्यात स्थित असलेला हा वेल्हे तालुक्यात स्थित असलेला हा तोरणागड, आणि गडावर आल्यानंतर आपण पाहू शकता महत्वाची ठिकाणी म्हणजे ती त्या साईडला असलेली बुदलामाची, इकडं देवीचं मंदिर, टाके, तटबंदी, बुरुज. अरे असंच फिरवायचं, हळूहळू फिरवायचं. बोल. तर तोरणागडावर पाहण्यासारखी मुख्य ठिकाण म्हणजे ही समोर असलेली बुदलामाची, ही जी तटबंदी आणि बुरुज आपण पाहू शकता. ही तटबंदी आणि बुरुज, पुढे गेल्यानंतर देवीचं मंदिर, पाण्याची टाके, असा हा निसर्गाच्या सानिध्यात आणि वसलेला तोरणागड. हे माकड आमचं बिस्किट घेऊन गेलेलं आहे, आणि हे माकड त्यांना म्हणतात हे मला दे, ते म्हणते मी नाही देणार. ही दोघं म्हणतात मला द्या. लाल असून का उपयोग नाही, माकडांनी फार आमची माकड करून टाकली दादा. एक बिस्किटचा पुडा होता तोही त्या माकडाने पळावला. ते चला सुमित शेट चला. खालून वर येईपर्यंत आमची जिरली होती, आता जरा बरं वाटत आहे. सपाट चालाय असल्या काय वाटत नाही. कवर आहे चालू, कवर आहे चालू. रगातही निघाला मग पाणी पेटवले का काय केले काय माहिती. राख रांगोळी मला असं वाटतं इंग्रजांनी धाव पेटवलं होतं तसंच. जे इंग्रजांनी फिटून गेलेत ना, पाऊसच नाही झाला त्याच्यावर पाऊसच नाही आला, राख रांगोळी झाली. त्यांना लय त्या इंग्रजांना त्यांच्या नुसतं काही झालं का पेटवायचं, काही झालं का पेटवायचं. हे काय रे तुला दिसते काय बारीक बारीक आहे बघ ना, माती ती. पण तटबंदी एक नंबर आहे. तटबंदी भारी. पुढच्या वर्षी हात करायचा, हाच करायचा. हात करायचा म्हणजे दिवाळीत आम्ही किल्ले बनवत असतो, किल्ल्यांची प्रतिकृती, टोले जंग. तर आम्ही निरीक्षण करायला आलो होतो किंवा तोरणागड दिसतो कसा. आता आमच्या लक्षात आलेले, आता आम्ही पुढच्या वर्षी तोरणागड बनवणार आहे टॉप मध्ये. इथं आपल्याला पडक्या वाड्याचे अवशेष बघायला भेटतील. आज जर जसा तसा असता त्याने आमच्याने दिसला असता. स्वराज्यात आलेला पहिला गड, प्रचंड गड, त्याच जेव्हा शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जिंकला आणि स्वराज्याचं तोरण या तोरणाला बांधलं, म्हणून याचं नाव पडलं तोरणा.
सध्या काहीतरी बांधकाम चालू आहे किल्ल्यावर. म्हणजे खालून वायर आणलेला आहे, तिकडून सामान आता दगडी बिगडी खाली टिची त्या टोक 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 इकडे त्या वायरीने आणि पुढं बरंच काय 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 करते. तर आता आपण आलेलो आहे देवीच्या मंदिराकडे. शंकराचं मंदिर आहे. तर चला मित्रांनो, तोरणागडावर असलेल्या देवीच्या मंदिराकडे आपण जाऊया. इथं 2 मंदिर आहेत. एक देवीचं मंदिर आहे, मगाई देवीचं मंदिर, आणि मेघाई देवीचं मंदिर, आणि बाजूला शिवशंकराचं मंदिर आहे. नो कमेंट. इंजिनिअरिंगला आहे फायनल इयरला. पुरणला हा इथे त्याचं काय नाही, त्याचं बाजार उठलाय. वाईट झाला. मग चालू काय हा काढते माईक काढा ना. तुम्ही सकाळी किती वाजता निघाले? टाइमपास केला यांनी. मग आवाज नाही आला हे काढ बाहेर. कुठून? हे राजगुरू माईक काढ ना ती उचलायला टाइम लागला. तरी थंडी कमी झाली 2 दिवस. टाइम लागला. वाता होत पण आहे ना. बरोबर 5 जण होते ती कुठे थांबली. तुमच्या पुढे आम्ही नाही आमचा एक जण राजगडाचं. तर मित्रांनो, देवीच्या मंदिरापाशी आल्यावर आपल्या कोणती रे माची कोणती मला? बुधला बुधला माची. किती आहे अंतर इथून परत मध्ये जायला. तुम्ही कुठून आले? तुम्ही तर देवीच्या मंदिरापाशी आल्यावर आपल्याला आपल्या तालुक्यात त्यांच्यासोबत गप्पा मारताना आम्ही वेल्ल्यावरून आलो घाटातून. सगळं फिरून राजगडाचं अंतर जास्त आहे. चिपळूणच्या पुढे तिकडे अंतर किती राजगडात? 3 माच्या फिरायच्या म्हणलं. त्याच्यापेक्षा मोठा आहे का? शेवट कंटिन्यू खडा. मी राजगड 4 वेळा केलाय, पण कंटिन्यू नागेश्वर. नागेश्वर गाव 100% ज्याला आवड आहे ना, नागेश्वर गाव जबरदस्त. चिपळूण नाही, मुंबई साईडला इथे आहे तुम्ही रायगड दिसत. गणपतीपुळे. युट्यूब वर नागेश्वर. ह्या आपण पाहतोय त्या टाक्या, तोरणागडावरल्या टाक्या. अजूनही पाणी. मला एकच प्रश्न, हे काय कळा ना मला. माती का वर आली अशी? वारुळावाणी झाले बारीक बारीक बारीक. तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा आम्हाला हे काय नक्की. खोला असेल माहिती, उडी टाकून पाहावं लागेल. सार्थकला जायला लागेल. तसं नाही जमायचं. कोणतं काय चाललंय तर कोणतं काय चाललंय, यांचं वेगळंच चाललंय काहीतरी. ही पाण्याची रुंदी मोजणार आहे, लांबी रुंदी गण. काय ती लांबी मोजी सोडा तुम्ही काय उडला. ही जी वायर आहे पूर्ण अशी एकदम कडक. जर कापून इकली तर किती पैसे?
आपल्याला भंगारवाल्याला विचारावं लागेल. दीपक चल बंगाराला विचारू किती पैसे आहेत. काय पाहिजे आलेलं आहे. ही जी वायर आहे ही जी जर इकली आपण किती पैसे? 20 रुपयाचे जास्त नाही भेटणार. किलो माग 20 रुपये. हा एक्सपिरियन्स बंगारवाला आहे. एक 15 वर्षाचा IT क्षेत्रात एक्सपिरियन्स आहे याचा बंगाराला. काय करून ठेवली मला काही कळत नाही मला. कुठं काय करून गर्दी एवढी. तर मित्रांनो आपण पाहू शकता पण तुम्हाला दिसणार नाही त्या तिकडे समोर असलेला तो राजगड आणि त्याची ती संजीवनी माची. ती माची अशी येते आणि आपल्या बुधळा माचीकडे म्हणजेच तोरणागडाच्या माचीकडे जाऊन मिळते. तरी हा पण एक गड आपण इकडून पाहू शकता नजारा. आई दाखव. काय दुकानं होती का काय? इथून बंद. समोरून जाऊन पाहू नाही तर त्या बाजून जाऊन पाहू ना. त्यांनी पाठी तरी लावायला पाहिजे होती. हे बघा हे अशी येतात आता गाणं करून जाते. हे दाखव. हे अत्यंत लज्जास्पद आहे. हे जर आम्हाला दिसले असते ना याची इथं जागा मारले. हे आता आम्ही उचलतो. धान्याचं फिरण्याचं आहे. धान्याचं किंवा दारू गोळ्याचं दोन्हीपैकी एकच प्रकार नाही. काय लिहिली वाचली पाहिजे. आधी एडी हे बिया दिया चालू ठेव कधी. तुमचं काय मत आहे? मला असं माहिती गडावर येऊन किल्ल्यावर येऊन हे अशी जे घाण करतात किंवा जो काय आपला आहे त्याचा वारसा आहे त्याच्यावर तिथं दाखवतो. तिथं इथे येऊन सुद्धा ते काय खाल्लेले तिथं फेकलेले. बाहेर आपण पाण्याच्या बाटल्या पाहिल्या इथं काय लिहून ठेवले. मला असं वाटतं का लोकांनी असं काही काम करावं का त्याची नोंद इतिहासात झाली पाहिजे. इथं अशी नाव लिहून काय उपयोग नाही तुमचा. लक्षात घ्या काठिण्य पातळीचा प्रश्न आहे. येतो हा येतो. त्यांची झुकलेली मेहनत ऐकून घेतलं. मी हाणला असं डायरेक्ट. माझ्या जागेवर कोणी आला असतं तुला सांगू दे तुला. हा हा अंगाशी तुझ्या भाषा सांग ना. तुमची भाषा सारखी वारखीच ना. मी आता बरं वारा नसता गाड्या मेहनत ऐकून घेतलं. चालू बोला. खाली आपण जी माची पाहतो अतिशय सुंदर अशी माची आहे. आपल्याला तिथपर्यंत जायचंय. आपल्याला रस्ता माहित नव्हता. आपल्याला आता रस्ता कळलेला नाही आणि तुम्ही किती मानशाल का नका जाऊ पण आम्ही जाणार आहे. सार्थक तर म्हणलाय मला जायचं नाही. गेल्यानंतर सार्थक मला पाठपुळी घेणार आहे आता. तर मित्रांनो गडावरून दिसणारे प्रमुख गड म्हणजे त्या तिकडे आपल्याला राजगड दिसतोय. या इकडे आपल्याला सिंहगड आणि इकडं आल्यावर आपल्याला गुंजवणी धरण हे ठिकाणी दिसते. आणि समोरच आपल्याला पाहायला मिळतो रायगड. काय मसाला त्या तुम्हाला दाखवतो आपण तोरणगड गुप्त दरवाजा सापड. पुढची जी माची त्या माचीवर जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. इथून आता आपल्याला खाली जायची.
इथून आपल्याला खाली जायचे या माय माग हा येशील ना त्याला. बोलत काय ना मध्ये अरे व्हिडिओ टाकायचे सारखे. हा एक तो गुप्त दरवाजा आतमध्ये अतिशय अंधार आहे, तुम्हाला व्हिडिओ दिसायचा नाही पण अंधार आहे भरपूर. इथून एकदम आरपार झोपूनच जावं लागेल. ए नका येऊ, डायरेक्ट झोपून जावं लागेल. सारख्या बसेल पण झोपून बसेल. तू काय करतो ना? आता मी काय करू असं मला झाले. हा दर निबार गुड घ्या लागून घेतलं. काहीच नाही झालं. वाटी लोकेट झाली, डिसलोकेट. काहीच नाही, गुडघ्याला असं कानारून लागले पण फोटो काढायची चूल खाज. म्हण ना पोरी, म्हण ना. आठव तुझ्या बापाला, बापाला जाऊ मिठी मार. तिला काही कळत आहे का मास्टर? नाही नेमकं ते बघ मोठे. घे मुक्का घे. माझी इकडे काय गाडी त्यांची असं घेतलं मला माहिती. तारतम्य नाही मी येणार आता घरी जाणार. तर अशा प्रकारे तोरणागड यशस्वीरित्या सर करून आणि एक गुडघा आणि पाठीचा कणा मोडून आम्ही मग पोचलो आमच्या घरी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.